नंतर साताऱ्यात बघतोय धरणांच्या पातळीत वाढ झाल्यामुळे धरणांतून पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू आहे। त्यामुळे आता नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होतीये। गावाला जोडणारे काही पूल नदीच्या पाण्यामध्ये काही पूल जे ते पाण्याखाली गेलेत। नदीच्या पाण्यामध्ये वाढ झाल्यामुळे ही परिस्थिती उद्भवली आहे आणि या पुलांवरून वाहतुकीला बंदी करण्यात आलेली आहे। सातारा तालुक्यातील मस्वे अहमदाबाद या गावांना जोडणारे पूल पूर्णपणे पाण्याखाली गेल्याचे दृश्य पाहू शकतो। त्यामुळे आता पर्यायी मार्गांचा वापर ग्रामस्थांना करावा लागतोय। मस्वे इथला ही दृश्य आहे। दरम्यान नदीच्या पुलावरून तिथल्या परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी ओंकार कदम यांनी। सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये पावसाचा जोर हा कायम आहे आणि त्यामुळेच धरणांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होताना पाहायला मिळते। त्यामुळे धरणातून जो पाण्याचा विसर्ग होतोय तो नदीपात्रात होतोय आणि नदीपात्राच्या आजूबाजूच्या गावांना आता सतर्कतेचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे। नदीपात्राच्या आजूबाजूची गावं आहेत यांच्याकडे जाणारे जे छोटे पूल आहेत हे सुद्धा पूल आता पाण्याखाली गेले आहेत। आपण आता उभे आहोत हा साताऱ्याकडून मस्वे गावाकडे जाणारा रस्ता आहे आणि आपण पाहतोय की हा रस्ता पूर्णपणे पाण्याखाली गेलेला आहे। कनेर धरणातून जो पाण्याचा विसर्ग केला आहे तो 15,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग आहे आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात जो विसर्ग झाला आहे त्यामुळेच हा रस्ता आता पाण्याखाली गेल्याचं चित्र पाहायला मिळतंय। सातारा जिल्ह्यातील इतरही काही ठिकाणं आहेत। हमदाबाद गाव आहे, या हमदाबाद गावाकडे जाणारा सुद्धा रस्ता पाण्याखाली आहे। एकूणच सर्व जिल्ह्यातील धरणांची पाणी पातळी वाढल्यामुळे धरणातून विसर्ग सुद्धा मोठ्या प्रमाणात करण्यात येतोय आणि त्यामुळेच या आजूबाजूची जी गावं आहेत ही नदीपात्राच्या लगतची गावं आहेत यांना प्रशासनाकडून आता सतर्कतेचा इशारा देण्यात येतोय। ओंकार कदम, साम टीव्ही न्यूज, सातारा। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।